नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे सराव संच 1.2 आपण पूर्ण पाहिला होता। तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सराव संच 1.3 पूर्ण पाहणार आहोत। सगळेच्या सगळे गणित या एकाच व्हिडिओ लेक्चर मध्ये सराव संच 1.3 चे तुम्ही पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पुढचे प्रश्न आपण लगेच सोडून घेऊयात। बघा, सराव संच 1.3 यामध्ये जो तुम्हाला रिकाम्या जागा दिसत आहेत, छोटे छोटे बॉक्सेस दिसत आहेत, या बॉक्सेस मध्ये आपल्याला संख्या भरायच्या आहेत। पण त्या कशा भरायच्या, ह्या गणिताची पद्धत तुम्हाला सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो। तर ती प्रथम अशी आहे की यामध्ये डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकाची किंमत काढायची पद्धत आहे, याला निश्चयक पद्धत आपण म्हणतो। तर हे काढताना या ज्या संख्या दिल्यात एकदा मी परत एकदा खाली लिहून घेतो आणि सोडवायला सुरुवात करूया। ठीक आहे, थोडं दूर दूर लिहू, छानपैकी लिहू, म्हणजे आपल्याला काही अडचणच येणार नाही समजून घ्यायला। बघा, अशा पद्धतीच्या ज्या संख्या दिल्यात यामध्ये काहीच नाही, बरोबर। यामध्ये जे संख्या येतात या दोघाचा करायचा असतो गुणाकार, 3 आणि 5 चा गुणाकार करायचा आणि वजा करायचा 2 आणि 4 च्या गुणाकारातून, म्हणजे 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4। मग आपल्या सगळ्यांना येतो पाडा 3 चा, 3 5 होतात 15 आणि वजा करायचे 2 चौक 8। तर 15 वजा 8 आन्सर किती येते रे पोरो? आपलं आन्सर येते 7। तर याच संख्या आपल्याला या रिकाम्या जागेत भरायच्यात। ही असते पद्धत। काय पद्धत असते? या जी संख्या दिल्यात यांचा गुणाकार करायचा, तो वजा करायचा या संख्येमधून। ठीक आहे, तर ही पद्धत तुम्हाला समजली तर याच्यावरच आधारित आपले पुढचे मोठे मोठे प्रश्न आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, समजून घ्यायचं फक्त। हा प्रश्न समजला? ठीक आहे, भरूत आता याच्यामध्ये 3 गुणिले किती होते आपले? 5। 3 गुणिले 5 आणि 2 गुणिले 4। तर 3 गुणिले 5 3 5 उत्तर येते 15 आणि 15 मधून जर 8 गेले तर आपला आन्सर येते 7। तर अशा प्रकारे प्रश्न पहिला आपला सोडवून झालेला आहे। चला स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता याचा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। तर एक मिनिट, प्रश्न पहिला ठीक आहे झालेला आहे। प्रश्न पहिला एकच आहे याच्यात। आता आपल्याकडे प्रश्न दुसरा, खाली निश्चयकांच्या किमती काढा, याच्या किमती काढायच्या आहेत। यामध्ये दुसऱ्यामध्ये पहिला प्रश्न, यामध्ये संख्या दिल्या त्या संख्या त्याच पद्धतीने सोडवायच्या ज्या अगोदर सोडवल्या आपण। काय करणार आपण? हे वजा 1 गुणिले 4 यांचा गुणाकार करायचा आणि वजा करायचा कशामधून? 7 गुणिले 2 मधून। 7 गुणिले 2। ठीक आहे, तर वजा 1 गुणिले 4, 4 1 4 वजा 4 आणि 7 2 14। ठीक आहे, दोन्ही ठिकाणी वजा वजाचं चिन्ह आलेलं आहे। तर त्यावेळेस काय करायचं? समान चिन्ह येतात, बेरीज करावे, उत्तरेला समानतेचं चिन्ह द्यावे, म्हणजे 14 आणि 4 झाले 18 आणि दोन्ही ठिकाणी वजाचं चिन्ह होतं म्हणून उत्तराला वजा 18। ही निश्चयकाची किंमत इथं आपण काढलेली आहे। ही आपला निश्चयक डी ने दाखवतो आपण। डी याने डिटर्मिनंटचा कॅपिटल लेटर डी आपण इथे घेतलेला आहे निश्चयक दर्शवण्यासाठी। अशा प्रकारे प्रश्न पहिला सोडवला आपण दुसऱ्यातला। हा प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला, हा पण अशाच पद्धतीने सोडवायचा आहे। 5 गुणिले 0 वजा करायचे कशामधून? वजा करायचे या संख्येमधून। 3 गुणिले वजा 7 किंवा वजा 7 गुणिले 3 लिहू शकता। बघा, एकूण एकच उत्तर येते 7 त्रिक 21 किंवा 3 7 21। ठीक आहे, तुम्ही कसं म्हणता तसं। 5 गुणिले 0, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही संख्येने शून्यला गुणलं उत्तर शेवटी शून्यच येते। 5 0 0 वजा वजा झाले अधिक, म्हणजे कंसातल्या 8 वजा, कंसातल्या बाहेरले वजा, वजा वजा गुणिले अधिक होतं आणि 7 त्रिक 21। एवढं सोपं होतं बघा। 0 अधिक 21 झाले 21, म्हणजेच डिटर्मिनंट याने निश्चयक याची किंमत काढलेली आहे 21। प्रश्न दुसरा पण एकदम सिंपल आहे। आता इंटरेस्टिंग प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तिसरा। एकदम व्हेरी सिंपल पद्धतीने सांगतो तुम्हाला। यामध्ये जे अपूर्णांकातल्या संख्या दिल्या त्याच करायचं, जो ह्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि वजा करायचा या गुणाकारातून। मग संख्या लिहून घेऊ आपण। पहिले तर संख्या काय आपल्याकडे? 7/3 गुणिले 1/2 आहे। ठीक आहे, 1/2 हा जो गुणाकार आहे हा वजा करायचा आहे आपल्याला कशामधून? या दोन संख्याच्या गुणाकारातून, म्हणजेच 5/3 गुणिले 3/2 असं लिहू शकता तुम्ही त्याला। आता हे एकदम सिंपल आहे, तुम्हाला आता आठवत असेल अपूर्णांकाचा गुणाकार वगैरे। तर यामध्ये काय करायचं? सरळ सरळ वरच्या संख्येचा गुणाकार 7 1 7 छेदामध्ये 3 2 6 आणि वजा करायचे आपल्याला 5 त्रिक 15 3 2 6। या दोन्ही अपूर्णांकामध्ये जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं, थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, तर यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की दोघांचा अपूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद कसा आहे? समान आहे। मग समान आहे म्हणून एक स्टेप याच्यामध्ये आपण वाढून घेऊया, 7/15 लिहू आणि दोघांचा छेद समान म्हणून एकदाच लिहू। ठीक आहे, मग लहान संख्या 7 मधून 15 तर वजा होत नाहीत, मग मोठी संख्या 15 आहे, 15 मधून 7 गेले 8 राहिले आणि वजाचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं
आता याला दोन्ही भाग जातो, 2 × 8 आणि 2 × 6 म्हणजेच -4/3 हे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. डिटर्मिनंटची किंमत आहे -4/3. अशा प्रकारे एकदम निश्चयकाच्या किमती जे काढतो एकदम सोप्या पद्धतीने आपण बघितल्या. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही, मी साईटला होतो. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. चला पुढचा प्रश्न सोडूया. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे एकदम इझी सोप्या लेवलचा. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. हा क्रेमर एक सायंटिस्ट होता, त्यानं सांगितलं मी एक पद्धत काढली, त्यालाच निश्चय पद्धत म्हणतो, आणि त्या पद्धतीने आपल्याला सोडवायच्यात. यामध्ये जे समीकरण दिलंय याला समीकरण नंबर 1 आणि याला नंबर 2 हे आपण देत असतो. आणि त्यानंतर आपल्याला dx आणि dy याच्या किमती काढून x आणि y च्या किमती काढायच्या आणि समीकरण सोडवायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदम सिंपल मेथड पण ट्रिक्स पण सांगणार आहे यामध्ये. सगळ्यात अगोदर आपण समीकरणाला नंबरिंग देऊया. नंबरिंग अशी आहे की 3x - 4y = 10. याला नंबर 1 समीकरण देऊ. पुढचं आहे आपल्याकडं, पुढचं समीकरण आपल्याकडं 4x + 3y = 5. या समीकरणाला नंबर आपण 2 देऊ. ठीक आहे, एकदा जर समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 दिलं, त्यानंतर आपल्याला यामध्ये हा एक कॉलम दिसतोय, हा एक कॉलम आणि हा एक कॉलम. म्हणजेच काय बघा, 3x 4x एकाखाली एक दिसतात, 4y 3y एकाखाली एक दिसतात, 10 आणि 5 एकाखाली एक दिसतात. म्हणजे समजा हे एका कॉलम मध्ये, हे एका कॉलम मध्ये, एका कॉलम मध्ये, म्हणजे कॉलम नंबर 1 2 3 असं जर आपण नंबरिंग दिली तरी पण चालते. म्हणजेच काय, समजा हे कॉलम नंबर 1 आहे, हा कॉलम नंबर 2 आहे, हा कॉलम नंबर 3 आहे, बरोबर आहे. तर हे आपल्याला समीकरण म्हणजे लक्षात ठेवायचंय. कशासाठी? कारण याला सोडवण्याची एक सिंपलची ट्रिक सांगतो तुम्हाला. 12 32 13 ही एक ट्रिक आहे. 12 32 13 म्हणजेच काय, 12 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2, 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3, आणि 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2. या किमती आपल्याला डायरेक्टली का सोडवताना इथं ठेवायच्या आहेत. मग त्या कशा सोडवताना ठेवायच्या तर तुम्हाला सांगतो. यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर डी ची किंमत काढावी लागते. पण त्या अगोदर तुम्हाला A1 B1 C1 हे पण सांगतो पहिल्या किमतात, मग डायरेक्टली आपण किमती घेऊ शकतो. तर बघा, समीकरण 1 साठी A1 बरोबर पहिल्या समीकरणातला हा जे आहे ही A ची किंमत असते. A1 म्हणजे 3. त्यानंतर B1 याची किंमत लिहू आपण -4 चिन्हासकट लिहायचं, आणि नंतर C1 याची किंमत लिहू शकतो आपण 10. हे A1 B1 C1 समीकरण 1 साठी. समीकरण 2 साठी A2 B2 C2. तर A2 आहे आपल्याकडे 4, B2 ठीक आहे, B2 नाही B2 लिहायचं, B2 आहे आपल्याकडे 4 आणि C2 आहे आपल्याकडं 5. या किमती लिहिल्या. तर या किमती आपल्याला डी ची किंमत, dx ची किंमत आणि dy ची किंमत काढताना सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर डी ची किंमत काढताना आपण लिहूया की डी बरोबर आपल्याला इथे लिहावं लागतंय A1 A2 आणि B1 B2. हे तुम्हाला पाठ करायचं आहे, आणि पाठ करण्याची ट्रिक्स ही आहे की डी साठी 12, dx साठी 32, इथे समोर लिहितो मी, डी साठी 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. डी लिहिताना कॉलम नंबर 1 आणि 2 चा विचार करायचा. कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 A1 A2 B1 B2. ठीक आहे, यामध्ये आपण संख्या ठेवूया. A1 A2 ची किंमत आहे आपल्याकडे 3 आणि 4, आणि B1 B2 चे बघितलं तर -4 आणि 4. तर आता एकदा निश्चय आपण लिहिले की याच्या किमती काढायला एकदम सोपं आणि इझी आहे. तर तुम्हाला माहित आहे याचा गुणाकार करून लिहितो आपण. 3 चौक 12 वजा सूत्रातलं आणि 4 चौक 16 आणि -4 आहेत म्हणून -16 लिहिणार, आणि वजा वजा झाले अधिक 12 अधिक 16, 3 चौक 12 बरोबर आहे. काय राहिले रे आपलं, काहीतरी इथं 3 राहिले. ठीक आहे, A1 A2 4 आहे, A1 A2 बरोबर आहे 6 7 8 25 यायला पाहिजे होतं. 16 आणि इथं 14 काहीतरी मिसमॅच होते का बघा एकदा. 3x - 4y बरोबर लिहिले, 4x अधिक 3y बरोबर लिहिले. A1 ची किंमत लिहिली, A2 ची लिहिली, B1 ची -4 लिहिली, B2 ची इथं 3 आहे बघा, B2 ची किंमत 3. ठीक आहे, B2 ची किंमत इथं 3 आहे. इथं पण आपल्याला B2 ची किंमत इथं 3 घ्यावा लागणार आहे. म्हणजे 3 त्रिक 9 येणार. इथं इथं पण 9 येणार, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर 9 अधिक 16, तर 9 अधिक 16 होतात 25, आणि डी ची जी किंमत आहे ती डी ची किंमत आलेली आहे आपल्याकडं 25. किती आली डी ची किंमत? 25 आली. म्हणून आपण इथं लिहू डी ची किंमत आलेली आहे आपल्याकडं 25. आता जशी डी ची किंमत काढली तशीच आता आपल्याला काय करायचं आहे, dx आणि dy याच्या पण किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, इथं आपण काय करू, एक रेष मारून घेऊया. आता dx ची किंमत काढायची आहे. मग dx ची काढताना आपल्याला कॉलम नंबर लक्षात ठेवा 32. 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2 याच्या किमती लिहायच्यात. तर कॉलम नंबर 3 आणि 2 बघा, 3 आणि 2 अगोदर आपण त्याचं C1 C2 असं टाकून देऊया, आणि नंतर डायरेक्ट किमती लिहूया C1 C2 आणि
B1 B2 32, ठीक आहे. कॉलम नंबर 3 आणि 2. तर या कॉलम नंबर 3 आणि 2 मध्ये जर आपण संख्या लिहिल्या तर संख्याचे उत्तर काढू आपण. C1 C2 बघा, याच्यामध्ये कुठं दिसते 10 आणि 5. इथे लिहिले आपण 10, खाली लिहिले 5 आणि समोर आहे B1 B2 तर 4 वजा 4 आणि 3 या संख्या लिहिल्या. आता हे खाली सोडून घेऊ आपण. 10 गुणिले 3 10 त्रिक 30 वजा 5 गुणिले वजा 4 तर 5 चोक वजा 20 आणि 20 अधिक 30 उत्तर येतं आपल्याकडं 50. तर हे 50 चे उत्तर आलं आपल्याकडे आलं dx. तर dx ची किंमत आपल्याकडे मिळालेली आहे 50. किती मिळाली आहे dx ची किंमत? 50 मिळालेली आहे. याला आपण काय करू, एकदा बॉक्स करून घेऊ छोटासा, ठीक आहे. केला आहे बॉक्स ऑलरेडी. तर dx ची पण किंमत काढली आपण. आता आपल्याला किंमत घ्यायची आहे, कशाची घ्यायची आहे? dy ची. तर dy ची किंमत घेताना dy बरोबर काय करणं लागणार आहे आपल्याला? तुम्हाला माहित आहे dy साठी आपण काय वापरतो? 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 3. तर 13 म्हणजे A1 A2 आणि C1 C2. तर A1 A2 आणि C1 C2 हे जर लिहिलं की A1 A2 ची किंमत इथं बघणार आपण 3 आणि 4 आहे. तर इथं घेतले आपण 3 आणि 4 आणि C1 C2 चे आहे 10 आणि 5. तर हे सोडवताना आपल्याला माहित आहे 3 आणि 5 चा गुणाकार करावा लागतो. 3 5 15 वजा 4 10 40. तर 15 मधून 40 गेले तर 25 राहतात, पण वजा 25 राहतील. कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागतं आपण, त्यामुळे वजा 25. आणि dy ची किंमत आपण काढलेली आहे. dy ची किंमत काढलेली आहे वजा 25. ठीक आहे. याला पण कलर वेगळा लिहू आपण, म्हणजे तुम्हाला एकदम लगेच हायलाइट होईल ते. ठीक आहे. पेनचा कलर चेंज करू. आपल्याकडे भरपूर साऱ्या कलरच्या पेनी आहेत, अशाही आपली वाटोळ होणार नाही. लिहिल्या डी dx dy. एकदा ह्या किमती लिहिल्या की आपल्याला x आणि y च्या किमती काढायला एकदम सोपं. तर त्या कशा काढायच्या? त्याची आहे आपल्याकडे एक पद्धत. तर ती पद्धत अशी आहे की x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला dx भागिले d हे सूत्र आहे आणि y ची किंमत काढण्यासाठी dy भागिले d हे एक सूत्र आहे. ठीक आहे. तर आपण dx d ची किमती काढल्या, त्या किमती यामध्ये ठेवायच्या आणि आपण गणित सोडवायचं. मग x ची किंमत काढण्यासाठी आपण दिलेली आहे dx ची किंमत काढली आपण 50 भागिले d ची किंमत काढलेली आपण 25. मग 50 भागिले 25, 25 दोन्ही 50. तर x ची किंमत आपल्याकडे किती निघालेली आहे? 2. त्याच प्रकारे आता y ची किंमत काढायची. तर y ची किंमत काढताना आपण काय करतो? dy ची किंमत काढली होती आपण वजा 25 भागिले d ची किंमत काढलेली आहे आपण 25 आणि 25 भागिले 25 y ची किंमत येते आपल्याकडे वजा 1. अशा प्रकारे x आणि y च्या किमती काढल्या. x आणि y च्या किमती काढल्या की आपण समीकरणाची उकल कशी लिहिणार? मग x, y समोरच्या कंसामध्ये लिहिणार. x ची किंमत आधी काढली 2, y ची किंमत काढल्यानंतर वजा 1 ही या समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे समीकरण सोडवून घेतो आपण. बघा इथं आपण A1 B1 C1 आणि A2 B2 C2 या किमती लिहिल्या, पण समीकरण सोडवताना तुम्ही याला स्किप पण करू शकता. A1 B1 C1 च्या किमती न लिहिता डायरेक्ट याच्यातल्या तुम्ही अंक उचलून डायरेक्टली इथून सोडवायला सुरू करू शकता. हे D आणि त्यानंतर A1 A2 B1 B2 न लिहिता तुम्ही डायरेक्ट यामध्ये अंक सुद्धा टाकू शकता. पुढच्या प्रश्नापासून आपण डायरेक्टली अंक टाकून लिहूया. पण ते अंक कसे का टाकायचे ह्याचा नियम तुम्हाला सांगतो. 12-32 तर यानुसार आपण सोडवू शकतो. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न सोडू. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, साईडला हो तुम्ही. ठीक आहे, घेतला. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. एकदम सिंपल डिंपल एकदम भारी आहे. हा इतका जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला समीकरण एकदम कसं करायचं आहे? सामान्य रूपामध्ये करायचं आहे. मग हे सामान्य रूपामध्ये आहे का? नाही. मग करून घ्यायचं. हे वजा 4 बरोबर चिन्हाचं तिकडं न्यायचे. म्हणजेच 4x, ठीक आहे, 4x अधिक 3y बरोबर वजा 4 तिकडं जाऊन झाले अधिक 4. याला समीकरण नंबर 1 द्यायचं. पुढं काय आपल्याकडं 6x, 6x जशा तशा जाग्यावर आणि हे वजा 5 इकडे येऊन काय झाले? अधिक 5y झाले. आणि हे वजा जे आपल्याकडं 8 आपल्या जागेवर जशाल तसे ठरले. ठीक आहे. बरोबर हे झाले समीकरण नंबर 2. कळलं काय कसं केलं? म्हणजे एकदा सांगतो तुम्हाला. हे जे 6x होते, 6x जाग्यावर वजा 5y बरोबर चिन्हाच्या इकडे आले अधिक 5y झाले आणि 8 जशाल तसे जाग्यावर होते. अशा पद्धतीने लिहिलं आपण. याला समीकरण नंबर काय दिलता आपण? समीकरण नंबर 2. ठीक आहे. समीकरण 1 समीकरण नंबर 2 दिलं की आता आपल्याला 12-32 नियम लक्षात आहे. तर तो कसं सोडवतो आपण बघा. तर डी ची किंमत सगळ्यात आधी काढायची. तर डी ची किंमत कशी काढतो आपण? डी बरोबर 12 32 13. तर डी साठी आपण 12 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 मधल्या संख्या लिहायच्या. 4 आणि 6 या खाली लिहिल्या आणि 3
खाली 5. ठीक आहे, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 यातल्या संख्या लिहिल्या आणि एकदा का संख्या लिहिल्या की तुम्हाला माहित आहे ते कसं सोडवायचं ते. मग कसं सोडवतो आपण, 4 गुणिले 5, 4 पंचे 20 वजा साइन त्रिक 18 आणि 20 मधून 18 गेले राहिले 2 म्हणजे डी ची किंमत काढली तुम्ही 2. डी ची किंमत निघाली, आता dx ची किंमत काढू. मग dx ची किंमत काढण्यासाठी कसं सोडवता, 32 म्हणजेच कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 3 मध्ये संख्या येतात 4 आणि 8. बघा 32 म्हणजे कॉलम नंबर 3 मध्ये संख्या आधी आणि 2 म्हणजे 3 आणि 5. 3 आणि कोण घेतले 5. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डायरेक्ट अंक सुद्धा लिहू शकतो. मग याचं काय करणार आपण, गुणाकार. 4 आणि 5 चा गुणाकार 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24 आणि 20 मधून 24 काय वजा होत नाहीत, त्यामुळे आपल्याला 24 मधून 20 वजा करायचे आणि वजा 4 ही संख्या लिहायची. म्हणजेच dx ची किंमत आपण काढलेली आहे वजा 4. डी ची किंमत काढली, dx ची किंमत काढली. आता आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. मग dy ची किंमत कशी काढतो आपण, dy बरोबर 12 झाले 32 झाले, आता 13. मग 13 म्हणजेच कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 या मधल्या संख्या लिहायच्या. कॉलम नंबर 1 मध्ये संख्या आपल्याकडे 4 आणि 6, कॉलम नंबर 3 मध्ये संख्या आहेत आपल्याकडे 4 आणि 8. तर यामध्ये आपण आता गुणाकार करून सोडूया. तर 4 गुणिले 8, 4 8 32 वजा साइन चौक 24 आणि 32 मधून 24 जर वजा केले तर किती राहतात पोरो, ठीक आहे, 12 मधून 4 गेले 8 राहिले, 2 मधून गेले 0. म्हणजे dy ची पण किंमत काढलेली आहे आपण इथं. dy ची पण किंमत काढली ती आहे 8. आता एकदा dx आणि dy च्या किमती काढल्या की आपल्याला x आणि y च्या किमती काढायला एकदम सोपं. मग x आणि y च्या किमती कशा काढतो आपण, तर त्या किमती काढायला काही आपल्याला अडचण येणार नाही. x ची किंमत काढण्यासाठी आपण dx भागिले d असं लिहितो आणि y ची किंमत काढण्यासाठी आपण dy भागिले d असं लिहितो. dx ची किंमत किती आहे, वजा 4 भागिले d ची किंमत किती आहे 2 आणि बे दोन्ही 4 हा 2 चा भाग बसला तर dx ची किंमत आपल्याकडे निघालेली आहे वजा 2. आणि y ची किंमत कशी काढतो आपण, dy ची किंमत काढलेली आहे 8 भागिले d ची किंमत काढलेली आहे आपण 2, तर बे चौक 8 आणि y ची किंमत निघाली आपल्याकडे 4. अशा प्रकारे समीकरण आपण दुसरं सोडवलेलं आहे. मग x y लिहिणार आपण, x y याच्या किमती लिहिणार आपण किती आहेत, वजा 2 4 ही समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने हे समीकरण सोडवलं आपण. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, तर प्रश्न दुसरा सोडवला. आता प्रश्न तिसरा सोडवू आपण पुढचा. हा आहे प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, प्रश्न क्रमांक 3. तर हा प्रश्न तिसरा पण एकदम इझी आणि सिंपल लेवल मध्ये आहे. याला काय करू आपण, थोडं ब्लॅक कलर मध्ये लिहू, छानपैकी दिसेल वाटतंय. ठीक आहे, तर हा जो दिसतोय हाला समीकरण नंबर 1 द्यायचं, याला समीकरण नंबर 2 द्यायचं. ठीक आहे, लिहून घेऊ आपण परत एकदा. काय दिले आपल्याकडं, x, ठीक आहे, x अधिक 2y बरोबर वजा 1 याला समीकरण नंबर 1. पुढे आहे आपल्याकडं 2x वजा 3y बरोबर 12 याला समीकरण नंबर देऊ 2. आता जे समीकरण 1 आणि समीकरण नंबर 2 आहे याला काय करायचं, डायरेक्टली dx dy याच्या किमती लिहून घ्यायच्या. मग d ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे परो 12 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 च्या किमती लिहायच्या. आता x चा सहगुणक काही नाही म्हणजे तिथे 1 आहे. जिसका कोई नहीं होता उसका एक होता है, आपण म्हणतो ना जिसका कोई नहीं उसका भगवान. मग इथं गणितामध्ये जिसका भगवान नाही, इथं असतो त्याचा 1. मग इथे लिहिणार 1 आणि खाली लिहिणार 2 म्हणजे कॉलम नंबर 1 मग तर कॉलम नंबर 2 2 आणि वजा 3 ही d साठी किमती लिहिल्या. देन नेक्स्ट आपली स्टेप आहे 1 गुणिले 3 3 1 3 पण वजा 3 तर वजा बे दोन्ही 4 वजा 3 वजा 4 उत्तर येतं आपल्याकडे वजा 7. समान चिन्ह येतात, बेरीज केली आणि बेरीज करून आपण समानतेचं चिन्ह वजाचं दिलं तर d ची किंमत आलेली आहे आपल्याकडे 7. आता आपल्याला काढायची आहे किंमत dx ची. तर dx ची किंमत काढण्यासाठी एकदम सिंपल, dx साठी आपण 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2 मधल्या संख्या घ्यायच्या. तर 3 मधली संख्या आहे आपल्याकडे अगोदर वजा 1 आणि 12. त्यानंतर 32 नंतर आता 3 घेतले, आता दुसऱ्या कॉलम मधले 2 आणि वजा 3 ही संख्या घेतली. आता हे कसं सोडवतो आपण, वजा 1 गुणिले वजा 3 काय येते 3 1 3 पण वजा वजा गुणिले अधिक झाले. गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात मेन प्रॉब्लेम जे आहे हे चिन्हांच्या नियमामध्ये येणारी आहे. कारण चिन्हांचे नियम तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर हे गणित सोडवायला एवढे काय हार्ड नाहीत. सगळ्यात सोपे म्हणलं तर या प्रकरणातले हे गणित आहेत आणि यावर दरवर्षी बोर्डाला प्रश्न विचारलेच जातात. त्यानंतर हे सूत्रातलं वजाचं चिन्ह आणि 12 गुणिले 2 12 दोन्ही 24. ठीक आहे, तर 24 मधून 3 गेले किती राहतात 21
कुठले 21 वजाचे 21, कारण मोठी संख्या 21 आणि त्याचं चिन्ह वजाचं, त्यामुळं dx ची किंमत आपल्याकडे मिळाली आहे 21. आता काय किंमत काढायची आपल्याला, dy ची काढायची आहे. तर dy बरोबर, dy साठी आपण काय लिहितो 13. 13 म्हणजे कॉलम नंबर 1 मधल्या संख्या 1 आणि 2, इथे येणार 1, इथे येणार 2, आणि 13 म्हणजे तिसऱ्यातली -1 आणि 12, -1 आणि 12. ठीक आहे. तर हे सोडवायचं, कसं सोडवायचं, 12 गुणिले 1, 12 1 12, किंवा डायरेक्टली गुणाकार लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला मी संख्या लिहू दाखवत असतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. वजा 2 1 2, पण कुठले 2, वजाचे 2, बे 1 बे. तर 12 वजा वजा अधिक 2, 12 आणि 2 झाले 14, म्हणजेच dy ची किंमत आलेली आहे आपल्याकडे 14. एकदा dx dy च्या किमती मिळाल्या की आपल्याला x आणि y याच्या किमती काढायला एकदम सिंपल डिंपल इझी. ठीक आहे. तर x ची किंमत काढताना काय लिहितो आपण, x बरोबर dx भागिले d, आणि dx ची किंमत आहे आपल्याकडे किती, -21, भागिले d ची किंमत आहे आपल्याकडे -7, वजा वजा गेट कॅन्सल, 7 त्रिक 21, म्हणजे x ची किंमत आली आपल्याकडं 3. आणि आता y ची किंमत काढण्यासाठी आपण लिहितो dy भागिले d, आणि dy ची किंमत काढली आपण 14, भागिले d ची किंमत किती आहे रे, -7. तर 7 2 14, आणि -2 याचा उत्तर आलेला आहे, म्हणजे y ची किंमत काढली आपण -2. अशा प्रकारे आपण समीकरणाचे उकल लिहिणार, x, y. दुसऱ्या कंसामध्ये लिहिणार x ची किंमत काढली 3 आणि y ची किंमत काढली -2. अशा प्रकारे आपण उत्तर सोडवलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. पुढचं उत्तर सोडवण्यासाठी आपण जाऊयात. ठीक आहे, झालेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर पुढचा प्रश्न हे आपल्या बोर्डावर दिसत, ह्याला समीकरण नंबर 1, ह्याला नंबर 2 द्यायचं. समीकरण आपल्याला म्हणजे मेन हे कसे सामान्य रूपात ऑलरेडी दिले, त्यामुळे काय करायची गरज पडणार गेलेली आहे. तर समीकरण सोडून घेऊ आपण. समीकरण सोडवताना याला नंबर 1 द्यायचा आहे, तर 6x - 4y बरोबर 12, इसको दिया नंबर 1. पुढं आहे आपल्याकडं 8x - 3y बरोबर -2, याला नंबर दिला 2. आता काय करायचंय, सगळ्यात अगोदर dx च्या किमती काढायच्या. मग d ची किंमत काढण्यासाठी परत तुम्हाला माहित आहे 12 हा नंबर म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 2 मधल्या किमती, -4 -3 -4 -3. एकदा जर का ह्या किमती लिहिल्या, तुम्हाला ह्याच्या पुढचं येतंय, एवढं सांगायची गरज नाही, एवढे हुशार पोर आहेतच तुम्ही. मग 6 गुणले -3 संख्या लिहितो डायरेक्ट, 6 गुणले -3 सूत्रातलं वजा, त्यानंतर 8 गुणले -4, 8, ठीक आहे, 8 गुणिले -4, त्यानंतर 6 गुणले -3 साइन त्रिक -18, हे वजा, आणि बघा -8 -4 गुणले वजा वजा झाला अधिक, आणि 8 चौक 32. त्यानंतर आता इथं वेगळे चिन्ह आले बघा, ह्याचं वजाचं ह्याचं अधिकचं वेगळे विरुद्ध चिन्ह येतात, वजाबाकी करावे, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मग 32 मधून 18 वजा करायचे, 12 तून 8 गेले 4 राहिले, आणि 2 मधून 1 गेला 1 राहिला. तर याला वजाचं चिन्ह म्हणजे अधिकचं चिन्ह ऑलरेडी आपण दिलेलं आहे, म्हणजे d ची किंमत आली 14. ठीक आहे. तर d ची किंमत काढली. त्याच प्रकारे आता आपल्याला काय काढायचं, dx ची किंमत काढायची. d ची झाल्याच्या नंतर dx ची किंमत काढायची. कुठून लिहू, इथून लिहू आपण. ठीक आहे, dx ची किंमत लिहू आपण, किंवा खाली लिहू थोडं, म्हणजे तुम्हाला समजेल. काय टेन्शन घ्यायचं नाही पोरं, तुम्हाला ह्याची जे पीपीटी जे म्हणतो आपण, जे काही लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध होईल. तर dx बरोबर काय लिहितो आपण, 32. 32 म्हणजे कॉलम नंबर 3, 3 म्हणजे 12 आणि -2, त्यानंतर 2. 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2, 2 मधले आता -4 -3, -4 आणि -3 या संख्या. बघा, सगळ्यात अगोदर संख्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या. तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगलो मी, d साठी 12, dx साठी 32 आणि dy साठी 13, म्हणजे कॉलम नंबर 1 2 3. ठीक आहे, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, ह्या इथल्या संख्या आपण इथे घेतल्या. आता ह्याच्या पुढे काय करतो आपण, 12 गुणले -3, 12 गुणिले -3 हे सूत्रातलं वजा, -2 गुणले -4, -2 गुणिले -4, त्यानंतर 12 गुणले 3, 12 त्रिक 36, -36. आता हे वजा वजा गुणले अधिक, आणि 2 गुणले, किंवा ह्याचं वजाचा असं ठेवू आपण, आणि हे वजा वजा 4 जे आहेत, म्हणजे -2 गुणले -4, तर हे झालं अधिक, बेचोक 8. एक मिनिट, हे वजाचं जसं आलं तसं, आणि बेचोक 8 घेतले आपण, म्हणजे बघा इथं 12 त्रिक 36, वजाचे 36 आलं, त्यानंतर वजा सूत्रातलं जसं आलं तसं, आणि हे 2 गुणले, हे -2 गुणले -4, वजा वजा गेट कॅन्सल झाले, 4 2 8 लिहिले,
आता दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आले तर म्हणजे समान चिन्ह येतं काय करतो आपण बेरीज करतो. मग 36 आणि 8 याची करायची बेरीज तर किती होती बेरीज आपल्याकडं 44. 6 6 12 13 14 बरोबर आहे. या संख्या बरोबर लिहिल्या का आपण C1 C2 त्यानंतर B1 B2 वजा 4 वजा 3 बरोबर 12 त्रिक 36 4 2 8 हे बरोबर लिहिले 8 आपण ठीक आहे. याची करू बेरीज तर 6 आणि 8 यांची बेरीज झाली आपल्याकडं 44 ठीक आहे लिहिले 44 पण कुठले वजाचे 44 ही काढली आपण किंमत dx ची ठीक आहे dx ची किंमत काढली आपण 44. आता किंमत काढायची या dy ची प्रश्न क्रमांक 4 बस तर 1 मिनिट आपण याला एकदा काय करूया कलर चेंज करून घेऊया. प्रश्न क्रमांक 4 जो आहे एकदा 12 2 4 3 ठीक आहे 12 जे आहे ते हे वजामध्ये आहे तिथं कुठे बघा वजाचं चिन्ह दिसलं नाही आपल्याला इथं वजाचं चिन्ह आहे तर ते वजाचं चिन्ह आपल्याला लिहावं लागणार आहे. इथं वजाचं चिन्ह त्यानंतर अजून कुठं आहे का नाही तर हां 12 हे 36 आपल्या अधिक मध्ये असतील 12 त्रिक 36 आणि हे वजा 8 म्हणजे 36 मधून 8 वजा करायचे म्हणजे इथं आन्सर काय येणार आपल्याकडं 16 मधून 8 गेले 8 राहिले 2 मधून काही जाणार नाही म्हणजे 2 28 तर उत्तर आपलं 28 येणार आहे. dx ची किंमत 28 येणार आहे. मला वाटलंच होतं कारण इथं जे वजाचं चिन्ह आहे ना आपलं हे चिन्ह राहिलं होतं म्हणून dx ची किंमत 28 इथं आलेली आहे. आता dy ची किंमत काढायची तर dy ची किंमत काढण्यासाठी 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 3 मधल्या किमती कॉलम नंबर 1 मध्ये किंमत आहे 6 त्याच्या खाली आहे 8 त्यानंतर 13 म्हणजे 1 आणि 3 म्हणजे 12 आता इथं वजा 12 आणि खाली आहे वजा 2 तर हे सोडवून घ्यायचं 6 गुणिले 2 6 दोन्ही 12 पण वजा 12 सूत्रातलं वजा आणि 12 गुणिले 8 किंवा किमती लिहू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल 6 गुणिले वजा 2 हे सूत्रातलं वजा त्यानंतर 8 गुणिले वजा 12 बघा 6 गुणिले 2 6 दोन्ही 12 पण कुठले 12 वजा 12 त्यानंतर हे सूत्रातलं वजा जशाला तसं ठेवायचं किंवा डायरेक्ट वजा वजा गुणले अधिक होऊन जाणार आहे वजा वजा गुणले अधिक 8 हे 12 8 12 96 बरोबर आहे का 12चा पाडा म्हणा 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 6 72 12 84 12 8 96 मग आता इथं काय अधिक वजा 2 चिन्ह आहेत मग काय करणार वजा बाकी करणार मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 6 मधून 2 गेले 4 राहिले 9 मधून 1 गेला 8 राहिला 84 आणि हे 84 म्हणजे dy ची किंमत आपण काढलेली आहे तर dy ची किंमत काढली आपण 84. आता एकदा जर का आपण dx आणि dy च्या किमती काढल्या तेव्हा आपल्याला हे सोडवायला एकदम सिंपल एकदम सोपं जाणार आहे म्हणजेच काय आता x आणि y च्या किमती काढून घेणार आपण तर बघा x ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण dx भागिले d हे लिहितो आणि dx ची किंमत काढलेली आपण 28 ह्याच्या खाली 28 भागिले d ची किंमत काढली आपण 14 आणि 14 ने 28 ला भाग दिला तर 14 दोन्ही 28 2 चा भाग बसला म्हणजे x ची किंमत निघाली आपल्याकडे 2. आता y ची किंमत काढायची y ची किंमत कशी काढतो आपण dy भागिले d dy ची किंमत बघा 84 काढली आपण 84 भागिले d ची किंमत आहे आपल्याकडे 14 तर याला भाग द्यायचा आपल्याला तर भाग दिला बघा बेसती 14 आणि बेचोक 8 बेदोनी 4 त्यानंतर जे आपल्याकडे 42 भागिले 7 आलं तेव्हा 7 1 7 आणि 7 सकम 42 म्हणजे y ची किंमत किती आली आपल्याकडे y ची किंमत आली 6. अशा प्रकारे आपण इथे किंमत काढलेली आहे किंवा डायरेक्ट 14 सकम 84 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता 14चा पाडा येणं गेलं तसं करायचं ठीक आहे. तर त्यावेळेस आता ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 14 झाला सोडवणं ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 5वा हा प्रश्न एकदम भारी सोडवायला सोडून घेऊ हा प्रश्न क्रमांक 5वा तर जो प्रश्न क्रमांक 5वा आहे हा सोडून घेऊ आपण याला नंबर द्यायचा 1 त्याला नंबर द्यायचा 2 ठीक आहे. तर लिहून घेऊ आपण हा 4m अधिक 6n बरोबर 54 याला किती नंबर द्यायचा आपल्याला याला नंबर द्यायचा आपल्याला 1 पुढे काय आपल्याकडं 3m अधिक 2n बरोबर 28 याला नंबर 2 ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर d ची किंमत काढतो आपण d ची किंमत काढताना कॉलम नंबर 1 आणि 2 मधल्या किमती म्हणजे 12 ठीक आहे 4 3 6 2 ह्या किमती लिहिल्या तेव्हा 4 गुणिले 2 4 2 8 ठीक आहे किंवा असं लिहू आपण तुम्हाला बी समजेल 4 गुणिले 2 सूत्रातलं वजा 3 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 3
तर 4 गुणिले 2 4 दोन्ही 8 वजा 6 त्रिक 18. तर 8 मधून 18 गेले जात नाहीत. 18तून 8 गेले 10 राहिले, पण कुठले वजा 10. डी ची किंमत काढली वजा 10. ठीक आहे, समजलं. डी ची किंमत वजा 10 कशी काढली आपण? दिसते का नाही दिसते बघा. डी ची किंमत वजा 10. डी नाही दिसते, वेगळं दिसते का? ठीक आहे, डी ची किंमत वजा 10. आता dx ची किंमत काढायची. dx ची किंमत काढण्यासाठी 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2 यातल्या किमती 54 28 आणि नंतर 6 आणि 2 ही लिहायचं. त्यावेळेस आता 54 गुणिले 2 याचा गुणाकार करायचा. 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6. तर 54 गुणिले 2 काय येते? बेचोक 8 बेपंचे 10 108 वजा 28चा पाडा 6 पर्यंत. 28 1 28 28 2 56 येत नसेल डायरेक्ट 28 गुणिले 6 असं करून टाकायचं. 28 गुणिले 6 6 8 48 ला 8 हातचे आले 4 6 2 12 12 आणि 4 16 168. ठीक आहे, 168 काढलं. 28 गुणिले 6 केलं आपण. त्यानंतर याची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते आपल्याकडं 60. पण कुठले 60 येणार? वजा 60 येणार. का? कारण 168 मधून 108 वजा करलो आपण. 8 मधून 8 गेले 0 आणि 100 मधून पुन्हा नंतर 60 गेले 40 राहतील. ठीक आहे, 40 राहतील, बरोबर आहे. पुन्हा नंतर 160 मधून 100 गेले 60 राहतील, 60च राहतील. बरोबर आहे, बरोबर आहे. सुरुवातीलाच बरोबर होतं आपलं. इकडे बघा 168 वजा 108 8 मधून 8 गेले 0 6 ला खाली 6 काहीच नाही, 1 मधून गेला 0. बरोबर आहे. अशा प्रकारे 60 उत्तर आलेलं आहे. सिंपल आहे, घाबरायचं काम नाही. त्यानंतर आपलं वजा 60 हे उत्तर आलं. ही किंमत आली आपल्याकडे dx ची. डी ची किंमत काढली, dx ची काढली. आता किंमत काढायची आपल्याला कशाची? dy ची किंमत काढायची आहे. तर dy ची किंमत काढून घेऊया. dy ची किंमत काढण्यासाठी काय वापरतो आपण? 13. 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 3 मधल्या किमती. 1 मध्ये काय आहे? 4 खाली आहे 3 आणि नंतर आहे 54 आणि 28. तर यामध्ये काय करायचं? 4 गुणिले 8 सॉरी 28 वजा 54 गुणिले 3. तर 28चा पाडा 4 पर्यंत 28 1 28 28 2 56 28 3 84 28 चोक पाडा येत नसेल सरळ सरळ 28 गुणिले 4 4 8 32 ला 2 हातचा आला 3 4 2 8 9 10 11 112 वजा 3 गुणिले 4 3 चोक 12 ला 2 हातचा आला 1 3 5 15 हातचा 16 162. तर 112 मधून 162 वजा करायचे. मग 162 मधून 112 वजा करावे लागतील. 2 मधून 2 गेले 0 6 तून 1 गेला 5 राहिला 0 ला 0 आणि वजाचं चिन्ह द्यायचं. तर dy याची किंमत काढलेली आहे आपण वजा 50. ठीक आहे, गुणाकार भागाकार व्यवस्थित करून घ्या आणि पाढे सुद्धा नीट पाठ करा. मग आपल्याला ह्याच्यामध्ये अडचण जाणार नाही. मग आता ह्याच्या किमती काढल्या आपण d dx dy च्या. तर d dx dy च्या किमती काढल्यानंतर x आणि y च्या किमती काढून घेऊया आपण. x आणि y च्या किमती काढण्यासाठी काय करत असतो आपण? एक सिंपलशी गोष्ट आहे. कुठे गेलं रे आपलं सोडवायचं? कोणतं चालू होतं? प्रश्न क्रमांक 4 5वा चालू होता. 4 हा 5वा. ठीक आहे, तर x ची किंमत काढण्यासाठी आपण लिहितो dx भागिले d. dx ची किंमत किती आहे? वजा 60 आहे. मग इथले वजा 60 भागिले d ची किंमत आहे वजा 10. इथले वजा 10 10 60 वजा वजा गट कॅन्सल झाले. x ची किंमत मिळाली आपल्याला 6. त्यानंतर y ची किंमत काढण्यासाठी काय लिहितो आपण? y बरोबर dy भागिले d. मग dy ची किंमत काढली आपण वजा 50 भागिले d ची किंमत आहे वजा 50. d ची किंमत आहे वजा 10 वजा वजा गेट कॅन्सल झाले 10 5 50 म्हणजे y ची किंमत मिळाली आपल्याला 5. अशा प्रकारे x आणि y ची किंमत आपल्याला मिळाली. मग लिहिणार आपण x, y समोर लिहिणार कंसात 6, 5 कॉमा लय मोठा झाला. ठीक आहे, अरे हे बघा 6, 5. अशा प्रकारे गणित सोडवलं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. आता शेवटचा प्रश्न राहिला आपला प्रश्न क्रमांक 6. तो एकदा आपण इथं सोडवून घेऊया. तर प्रश्न क्रमांक किती 6 राहिला आपला. 6 आपण लगेच सोडून घेऊ एका मिनिटामध्ये. तर याच्या किमती तुमच्याकडे आली असेल. हे कितवा प्रश्न होता आपला? 5वा प्रश्न होता. तर 6 आणि 5 भेळ आलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. तर याला द्यायचा नंबर 1, याला नंबर द्यायचा 2. 2 देण्याच्या अगोदर ह्याला सोडून घ्यावा लागेल आपल्याला सामान्य रूपामध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर ह्याला सोडून घेऊ आपण सामान्य रूपात. तर काय करायचं? याला सोडून घ्यायचं. काय दिले आपल्याकडं? x दिलाय वजा y छेद 2 दिलाय
बरोबर पुन्हा आहे 1/2. तर आता बघा छेदामध्ये इथे 2 आहे, इथे 2 आहे. छेदामधले जर 2 आपल्याला हटवायचे असतील तर पूर्ण समीकरणाला आपल्याला 2 न गुणावं लागेल. म्हणून लिहावं लागेल 2 ने गुणू. 2 ने गुणायचं म्हणल्यावर काय करायचं? 2 गुणिले x डायरेक्ट करू आपण. 2 गुणिले x 2 x येतील. वजा 2 गुणिले y छेद y/2 बरोबर 2 गुणिले 1/2. मग 2 गुणिले 1 झाले 2x वजा 2 गुणिले 2 जे आहेत ते कटतील. हे 2 कटले फक्त राहिला y बरोबर हे 2 कटले राहिला फक्त 1 हे कटले ठीक आहे. तर आता हे जे समीकरण मिळालं या समीकरणाला नंबर 1 देऊ आपण. याला नंबर 1 देऊ डायरेक्ट. ठीक आहे. याला नंबर देऊ समीकरण 1. तर आता पुढं हे जे समीकरण ह्याला नंबर 2 देऊ. पुढं काय आपल्याकडे 2x अधिक 3y बरोबर 2 याला समीकरणाला नंबर देऊ समीकरण नंबर 2. अशा प्रकारे आपण बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 इथं नंबरिंग दिलेली आहे. आता एकदा नंबरिंग दिले की आपल्याला माहित आहे डी dx dy च्या किमती काढायच्या. मग डी ची किंमत काढण्यासाठी कॉलम नंबर 1 2 मधल्या किमती लिहितो आपण 12. 2 इथं 2 आणि इथं काही नाही म्हणजे वजा 1 आणि इथं 3. तर काय करणार 2 गुणिले 3 यांचा गुणाकार बेत्रिक 6 वजा बे एक बे पण वजा 2 ठीक आहे. कारण इथं वजा 1 न गुणले आपण. तर 6 अधिक 2 म्हणजे डी ची किंमत आपल्याकडे मिळणार 8. अशा प्रकारे डी ची किंमत आपण 8 काढली. आता किंमत काढायची आपण dx ची. dx ची काय 32 म्हणजे कॉलम नंबर बघा लक्षात ठेवायचं तिसरा आणि दुसरा. मग तिसरा कॉलम मध्ये काय किमती येतात 1 आणि 2 1 आणि 2 आणि दुसऱ्यामध्ये येतात वजा 1 आणि 3 वजा 1 आणि 3 यांचा गुणाकार करायचा 3 1 3 वजा बे 1 बे हे वजा 2. तर 3 अधिक 2 होतील 5. तर ही आपल्याला किंमत मिळाली dy ची. dy ची किंमत काढली आपण 5. आता dx काढली dy ची नाही dx ची मिळाली आपल्याला ही किंमत. dx ची किंमत मिळाली आहे 5. आता dy ची किंमत काढायची. मग dy ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण dy ची किंमत काढण्यासाठी 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 हे लक्षात ठेवायचा. 13 म्हणजे कॉलम नंबर 1 मध्ये काय संख्या दिल्या जातात 2 आणि 2 आणि कॉलम नंबर 3 मधल्या 1 आणि 2 या किमती लक्षात ठेवायच्या. मग 2 गुणिले 2 बे 2 4 वजा बे 1 बे आणि 4 मधून 2 गेले 2 राहिले. ही dy ची किंमत आपण इथं काढलेली आहे. एकदा dx आपण जर किमती काढल्या dx आणि dy त्यानंतर x आणि y च्या किमती काढायला एकदम इझी आणि सोपं आहे. चला आता पुढच्या आपण किमती काय करूया काढून घेऊया. तर x ची किंमत कसं काढतो आपण ठीक आहे x ची किंमत काढण्यासाठी लिहितो आपण dx भागिले d. तर dx ची किंमत काय आहे 5 आहे भागिले d ची किंमत आहे 8 म्हणजेच x ची किंमत किती मिळाली आपल्याला 5/8 ही x ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर y ची किंमत काढायची आहे. मग y ची किंमत कशी काढतो आपण dy भागिले d dy भागिले d आणि dy ची किंमत किती आहे बघा 2 आणि d ची किंमत किती आहे 8 म्हणजेच 2 नी भाग दिला तर काय जाते y बरोबर 1/4 ठीक आहे. म्हणजे y ची किंमत मिळाली आपल्याला 1/4 5 आणि 1/4 ह्या किमती मिळाल्या x आणि y च्या. मग शेवटी आपण कंसात लिहितो x, y आणि दुसऱ्या कंसात x ची किंमत किती घेतली आपण 5/8, 1/4 ही समीकरणाची उकल आहे. याचा हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे आपण पूर्ण प्रश्न इथं सोडवलेले आहेत. पूर्ण प्रश्न म्हणजेच किती तर प्रश्न आपण 1 पासून 6 पर्यंत प्रश्न दुसऱ्यातले 1 पासून 6 पर्यंत सोडवले म्हणजे प्रश्न आपले सराव संचातले सर्व झालेले आहेत. सराव संच 1.3 आपण पूर्ण सोडवला. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.